आता लग्नाची एक्साइटमेंट अक्षयला जास्त है कि काय होणार है, कारण अगस्त्य तर कन्फ्यूज आहे बिचारा की क्या उसका लाइफ में चल रहा है उसे समझ नहीं आ रहा है. आई त्याच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही आहे. त्यामुळे आईचं तो सगळ्या गोष्टी ऐकतोय. खरंच त्यांना आम्ही खूप लहानपणापासून बघत आलोय, पण त्या आमच्यातल्या होऊन राहतात, ही त्यातली गंमत आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता हिरो म्हणजेच अगस्त्य. हळदीचा लुक आहे, खूप छान दिसतोस ॲज युजल. पण कसा आहेस, काय सांगशील? मी कमाल आहे आणि खूप मजा येते की आता आम्ही हळदीच्या सिक्वेन्सपर्यंत पोहोचलो आहे. आता लग्नाची एक्साइटमेंट अक्षयला जास्त आहे की काय होणार आहे, कारण अगस्त्य तर कन्फ्यूज आहे बिचारा की क्या उसका लाइफ में चल रहा है उसे समझ नहीं आ रहा है. म्हणजे मैत्री श्रीशी आहे, पण आता आईचा शब्द त्याला पाळायचा आहे आणि त्यामुळे अक्षय खूप एक्सायटेड आहे की नेमकं काय घडणार आहे हे बघण्यासाठी. अगदीच. पण ना सध्या जे मालिकेत ट्विस्ट अँड टर्न सुरू आहे ते आम्हाला पण पर्सनली आवडतात. ते खूप छान आहे, ते खूप अपिलिंग वाटतात आणि आत्ता जे घडतं ना यूथमध्ये तसं आहे. सो ते तू पर्सनली किती एन्जॉय करतोस आणि सँडविच झाल्यासारखं वाटतंय का या मुवमेंटला अगस्त्याचं? म्हणजे खरंच अगस्त्य मी म्हटलं की कन्फ्यूज झाला बिचारा, सँडविच झालाय त्याचं, पण तो सांगू शकत नाहीये शब्दांनी की नेमकं त्याचं म्हणणं काय, कारण आई त्याच्यासाठी इतकी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नाही आहे. त्यामुळे आईचं तो सगळ्या गोष्टी ऐकतोय आणि त्यामुळेच बिचारा अगस्त्य झालेला आहे. ना, दोन्ही हिरोईन्स एकापेक्षा एक आहे. दोघींचे खूप प्लस पॉईंट्स आहेत आणि त्यात आम्ही पाहिलं की श्रीच्या हातावरती अगस्त्यच्या नावाची मेहंदी आहे. मेहंदीपर्यंत ठीक आहे शुभ्राच्या हातावर, पण काय नक्की काय होणार आहे? कोण घेऊन जाणार आहे अगस्त्यला, श्री की शुभ्रा? आता प्रेक्षकांना अंदाज असेलच किंवा मला अंदाज आहे, तुला अंदाज आहे, पण ट्विस्ट अँड टर्न येणारच आणि आता कोण घेऊन जाणार यासाठी तुम्हाला अबीर गुलाल नक्कीच बघावे लागेल. हळद आहे अक्षय सेटवर, अगस्त्य आणि शुभ्राची. तर हळदीत काही ट्विस्ट येणार आहे का, किंवा हळद पर्सनली अक्षय किती एन्जॉय करतोस? रिसेंटली कोणत्या मित्राच्या हळदीत तू खूप असा मनमोकळेपणे नाचलेला? अरे आत्ताच प्रथमेश परबची हळद झाली तेव्हा मी खूप बिंदास आणि मनमोकळेपणाने नाचलो होतो, कारण भाई आपला. सो आता हळदीत नाचायला मिळेल की नाही मला माहित नाही, कारण ड्रामा आम्हाला भरपूर नाचवेल याची खात्री आहे मला. पण अगस्त्यची हळद आम्ही बघतो, पण अक्षयची हळद कधी असणार आहे? अक्षयची हळद पुढच्या वर्षी कन्फर्म. कन्फर्म. वा, खूप छान न्यूज आहे. म्हणजे अक्षयच्या फॅन्ससाठी, फिमेल फ्रेंडसाठी मला माहीत नाही, पण ठीक आहे. अक्षय, आता कुठे आम्हाला सुद्धा असं वाटतं की श्रीचं आणि अगस्त्यचं लग्न व्हावं. किती जरी शुभ्राचं दिसत असलं तरी अगस्त्य कधी स्टँड घेणार आहे तो त्याच्या मनात हो ते आम्ही बघतोय सोशल मीडियावर. पण त्याच्या मनात जे आहे श्रीसाठी, जे काही आहे, मैत्री असो किंवा काही, ते तो कधी व्यक्त करणार आहे? माहिती नाही. अगस्त्य व्यक्त करेल का हा पण मला डाऊट आहे, कारण मी जसं म्हटलं की आईचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. सो आई म्हणेल त्याच मुलीशी तो लग्न करणार आहे, मग ती आता शुभ्रा असो किंवा श्री असो. सो श्री तर आईला ॲक्सेप्टेबल नाही आहे, त्यामुळे तो शुभ्राशी लग्न करेल. पण ना, जेवढं आम्हाला माहिती आहे अक्षय खऱ्या आयुष्यात सुद्धा आईशी खूप त्याच्या कनेक्टेड आहे आणि इथे सुद्धा तुला जी आई आहे, ज्या अभिनेत्री आहेत त्या खूप छान आहेत. तर त्यांच्यासोबत आता बॉन्ड कसा झाला आणि त्यांचा अनुभव ऑब्व्हियसली तुला खूप कामी येत असेल. कमाल म्हणजे एवढ्या सिनियर ॲक्ट्रेस आहेत त्या आणि खरंच त्यांना आम्ही खूप लहानपणापासून बघत आलोय, पण त्या आमच्यातल्या होऊन राहतात, ही त्यातली गंमत आहे. आणि बऱ्याचदा आम्ही खूप मस्करी करतो. आता मी परवाच म्हटलं की आई त्यांनी मला त्यांचा मोबाईल दाखवला की अक्षय असं असं आहे, तर मी असा लुक टाकला, म्हटलं एवढ्या डेट देता तुम्ही, एवढे पैसे कमवता, मग नवीन मोबाईल घेत का नाही? तर म्हणे नाही गरज नाही. मी म्हटलं जोपर्यंत नवीन मोबाईल घेणार नाही तोपर्यंत माझ्याशी बोलायचं नाही, एवढं कमाल आमचं बॉन्ड आहे. आणि म्हटलं नाही आता आम्ही अमेरिकेत जाणार आहे ना, नवीन मोबाईल घेऊन पहिला कॉल तुला करेल. याबद्दल म्हणजे मालिकेत जे सुरू आहे किंवा मालिकेत तुझी जी आई आहे त्याबद्दल घरी कधी डिस्कशन होतं आईशी आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? आई माझी ही सिरियल बघून रोज आता खूप मजा आली हे डिस्कशन आमचं होत असतं. त्यामुळे आईला ओव्हरऑल सिरियल इतकी प्रचंड आवडते आणि ती एक्सायटेड आहे सेटवर यायला. बघूया आता कधी येते. थँक्यू सो मच अक्षय, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. पण लग्न आहे तर प्रेक्षकांना निमंत्रण दे. तर अगस्त्यकडनं आणि अक्षयकडनं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे, आमच्या लग्नाला जरूर या. आणि हे लग्न खूप वेगळं लग्न असणार आहे आणि तुम्हाला लग्नातली गंमत या पूर्ण या सिक्वेन्समध्ये येणार आहे. आणि प्लीज अगस्त्यवर, अक्षयवर, श्रीवर, शुभ्रावर आणि आमच्या सिरियलवर कलर्स मराठीवर खूप खूप प्रेम करा आणि या आमच्या लग्नाला. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.